या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा सगळ्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांची भूमिका 2 वेळा पत्रकार परिषदेमधून जाहीर केलेली आहे आणि ती ठामपणाने केलेली आहे। पण चांगले पोर्टफोलिओ मिळावे यासाठीचे हे प्रेशर टॅक्टिक्स आहेत असं म्हटलं जाते। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आणि खाते वाटप याचा सुतरामही संबंध नाही। शिंदे साहेबांची प्रामाणिकपणाची भावना अशी होती की उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेण्यापेक्षा मी संघटन म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षप्रमुख म्हणून फिरतो, सगळ्यांना विश्वासात घेऊन संघटन आहे त्याच्यापेक्षा वाढवतो, ही त्यांची प्रामाणिक इच्छा जरी असली तरी आमचं सगळ्यांचं मत आहे की साहेब हे मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री होणं ही आमची गरज आहे, महाराष्ट्राच्या जनतेची गरज आहे, शिवसेनेची गरज आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठच्याही नाराजीनं आणि कुठेही प्रेशर टॅक्टिक्स म्हणून शिंदे साहेबांनी काही केलेलं नाही, तो त्यांचा स्वभाव देखील नाही। उदयजी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निमंत्रण पत्रिकेवरती फक्त देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं नाव आहे। जाहीर कधी होणार, म्हणजे किती वेळा ते जाहीर केलं जाणार? पत्र गेलं आहे का राजभवनला? मला असं वाटतं मगाशी असं आहे की राष्ट्रवादीने जी पत्रिका छापली आहे स्वतःची पक्षाची, त्याच्यात एकनाथ शिंदेचं नाव नाही। शिवसेनेकडनं पण जी छापण्यात आली त्याच्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेचं नाव नाही। त्यांनी टी शर्ट पण छापले, ते मग शिवसेनेची नाराजी राष्ट्रवादी पहिला प्रश्न आहे की कधी जाहीर होणार, दुसरा प्रश्न काय होतं, 4-5 प्रश्न विचारलं नाही तर मी एका प्रश्नाचं उत्तर सांगताना पुढचे प्रश्न विसरून जातो, मग तुमच्या मनामध्ये अजून काहीतरी शंका निर्माण होते। ते पहिली गोष्ट, निमंत्रण पत्रिकेच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री होणारे देवेंद्रजी असतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, या संदर्भात ज्यावेळी बैठकीला बसले होते त्या बैठकीला मी देखील होतो। पासेस हे प्रत्येक पक्षानं छापावे, त्याची नोंद पोलीस स्टेशनला करावी आणि आपापल्या कार्यकर्त्यांना जे इच्छुक आहेत त्यांना आणावं, हा निर्णय झालेला होता। त्याच्यामुळं NCPनं जे छापलेले आहेत त्याच्यामध्ये जर अजितदादांचं नाव टाकलेलं आहे आणि आम्ही हा फॉर्मॅट शासनाचा फॉर्मॅट म्हणून वापरलेला आहे। बघा तुम्ही, शिवसेनेनं जी निमंत्रण पत्रिका छापलेली आहे शासनाचा फॉर्मॅट आहे, त्याच्यामुळे NCPने असं केलं आम्ही असं काय केलं नाही याच्याबद्दल काही मला अर्थ आहे असं वाटत नाही। आम्ही जी निमंत्रण पत्रिका छापली ही शासनाच्या फॉर्मॅटमध्ये छापली आणि ती आम्ही आमच्या शिवसैनिकांना वितरित केलेली आहे। तुमच्याकडनं राज्यपालांना पत्र गेलंय का? किती वेळात कळेल? तुमच्याकडनं पत्र गेले का राज्यपालांना शिंदे साहेबांच्या सामंत? आम्ही सगळ्यांनी मिळून आणि सगळ्यांच्या वतीनं मी सांगितलं की याचा निर्णय 1 तासाभरामध्ये होईल आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे सगळ्यांना ही प्रेशर टॅक्टिक्स नाही। आम्ही सगळे साहेबांबरोबर काम करतो, आम्ही साहेबांना जवळून ओळखतो, त्यांच्या भावना आम्ही ओळखू शकतो, ते किती संवेदनशील आहेत हे आमच्यापेक्षा दुसरं कोणी ओळखू शकणार नाही। त्याच्यामुळं ते काल जे आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, सगळ्यांनी चर्चा केलेली आहे, त्याचा सन्मानपूर्वक विचार करतील आणि ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील याची आम्हाला उदयजी, इतना वक्त क्यों लग रहा है? मुख्यमंत्री इतना माहौल क्यों बना रहे हैं, इतना वक्त क्यों लग रहा है? 2 घंटे से 3 घंटे का वक्त बचा है, 5 बजे शपथ ग्रहण हो रहा है, अभी तक आप लोग डिसाइड नहीं कर पा रहे हैं कि मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री का शपथ होना है? पार्टी में क्या करना है क्या नहीं करना है ये सब बैठ के हम तय करते हैं और बाद में शिंदे साहब को हमने बताया है, हमने बोला है कि आप ही उप मुख्यमंत्री होना चाहिए। अभी ठीक है, हो जाएगा ना एक